बोलिली लेकुरे बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध विठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध कीर्तना करता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबाराय यांचा त्यांच्याच अभंग गाथ्यामध्ये जी काही वेगवेगळी प्रकरणं आहे त्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी धरणेकरी नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील हा अभंग मला वाटतं पाठ नाही असं कोणी शोधून सापडणार नाही. हा अभंग सर्वांच्याच पाठ आहे. विचार केला तर अर्थ सुद्धा काही एवढा अवघड नाही समजलं तर, आणि नाही समजलं तर सगळंच अवघड आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग अलौकिक आहे, अमूल्य आहे. मी नेहमी सांगत असतो आवर्जून जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथ्यामध्ये 4092 अभंग आहे. हे 4092 अभंग म्हणजे 4092 नाव आहेत. कोणत्याही एका नावेमध्ये बसा, सहजपणे संसार अगदी लीलया तरून जाईल. अमूल्य आहेत अभंग. तसंच आहे ज्ञानेश्वरीचं सुद्धा 9033 ओव्या आहेत. एक ओवी अनुभवली तरी पुष्कळ झालं. आजच्या काळामध्ये सांगणारे पुष्कळ आहेत, ऐकणारे पुष्कळ आहेत, पण हृदयापर्यंत पोचवणारे किंवा पोचून घेणारे कमी आहेत. संत वाङ्मयामध्ये अभ्यासाला जेवढं महत्त्व आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व कृतीला आहे. आणि म्हणून संतांनी तत्वज्ञान विश्व उद्धाराकरता जे सांगितलं त्या तत्वज्ञानाला अनुसरून त्यांनी क्रियासुद्धा तशाच केलेल्या आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात, संत म्हणतात. तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. गोडाभंग हा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून विश्व संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत ज्ञानोबारायांकडे मागणी मागतात. कोणती मागणी मागतात बरं का? माऊली तुमच्या पायापाशी आम्हाला ठेवा, तुमचा सेवक म्हणून ठेवा, तुमचा दास म्हणून ठेवा, असा शेवटच्या चरणामध्ये अर्थ सांगितलेला आहे बरं का. राखा पाया पै किंकरा. संवाद आहे या अभंगामध्ये. मागणी आहे, संवाद आहे. संवाद कोणी कोणाशी करावा त्याला शास्त्र आहे बरं का. संवाद म्हणजे बोलणं. ज्याच्याशी बोलायचे त्याची योग्यता पाहिजे आणि ज्याला बोलायचे त्याची योग्यता पाहिजे. आनंद जो होत असतो तो समानाधिकारामध्ये आनंद होत असतो. विषमता असेल तर आनंद होत नाही. अगदी सहज समजण्यासारखं आहे नाही का. विषमतेमध्ये आनंद कुठं होतो? विषमता कळते का? हा इकडं आणि तो हा, याला विषमता म्हणतात. हा एक म्हणतो, दुसरा दुसरं म्हणतो. हा एक बोलतो, दुसरा तिसरंच बोलतो, याला विषमता म्हणतात. संसारामध्ये असते ती विषमता आणि परमार्थामध्ये जी असते ती समता.
या संबंधीचे शेकडो प्रमाण आहेत. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता. आणि म्हणून बोलण्यामध्ये, समजण्यामध्ये, समजून घेण्यामध्ये बरं का समान अधिकार लागतो. तुकोबारायांनी ज्ञानोबारायांशी संवाद केला. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदायाची 5 तत्व आहेत. ज्ञान, भक्ती, विरक्ती, शांती, गुरुनिष्ठा. या 5 तत्वावर आधारित हा वारकरी पंथ आहे. ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, ऐकताय का? भक्ती म्हटल्यानंतर नामदेव महाराज, विरक्ती म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय, शांती म्हटल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आणि गुरुनिष्ठा म्हटल्यानंतर निळोबाराय. हे मी काय सांगतोय बरं का, या विश्वाच्या पाठीवर अनेक बुद्धीचे जे अनेक परसंप्रदायिक आहे त्यांनी अतिक्रमण केले वेगवेगळ्या पंथीयांनी बरं का. त्यावर मला अधिक भाष्य करायचं नाही. पण आजही वारकरी संप्रदाय हा उभा आहे. याचं कारण याच्यामध्ये योगदान ज्या तत्वांचं आहे ती तत्व ज्ञान, भक्ती, विरक्ती, शांती, गुरुनिष्ठा. या 5 तत्वाच्या रूपाने मोठे 5 संत आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञान, ज्ञानेश्वर महाराज, काय त्यांचं वर्णन करायचं. भक्ती, नामदेव महाराज, त्यांचंही काय वर्णन करायचे, पण एक वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजच आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याकरता एक प्रमाण सांगतो मी तुम्हाला. अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, अलक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, संताचा महिमा वर्णावा तो किती. ज्ञानोबारांचं वर्णन आहे, अनेक अंगाने आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. भक्ती म्हटल्यानंतर नामदेव महाराज, न भूतो न भविष्यती अशी कलियुगामध्ये घडलेली घटना आहे, जी मागे झाली नाही आणि तिथून पुढे झाली नाही. काय घटना झाली येते का लक्षात? नामदेव महाराजांच्या हातून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने नैवेद्य खाल्लेला आहे. न भूतो न भविष्यतीच घटना आहे. याला कारण काय? भक्ती. विरक्ती म्हटल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय, किती विरक्ती होती तुकोबारायांच्या ठिकाणी ते काय सांगायला पाहिजे का? एका विषयावर एक कीर्तन होईल. हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, समझने वाले को इशारा काफी है, नाही तो ना समज है. कधीतरी समजून घेतलं पाहिजे. विठाला विठाला कधीतरी समजून घेतलंच पाहिजे ना. आणि मी समजून सांगतोय, विषयांतर काहीच नाही. काय विषयांतर करायचे, तेवढी वेळ तरी कुठे आहे, नाही का? ज्ञान ज्ञानोबाराय, भक्ती नामदेव महाराज, विरक्ती जगद्गुरु तुकोबाराय. काय विरक्ती होती तुकोबारायांच्या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला बरं का. वैराग्य, जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगी जे वैराग्य होतं ते कसं होतं हे सांगण्याकरता अनेक सिद्धांत आहे. त्यापैकी एक सिद्धांत मी सांगतो तुम्हाला बरं का, जो तुम्हाला माहिती आहे तो सांगतो बरं. हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्यांनी भेट म्हणून अमूल्य असा नजराना पाठवला बरं. तो नजराना साधा नव्हता बरं का. सोनं, हिरे, जड जवाहीर, माणिक मोती असा नजराना पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांकडे. तुकोबारायांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना, राजे, सोने रुपया महा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. हा त्याग होता तुकोबारायांच्या ठिकाणी. वारकरी संप्रदाय जो आज उभा आहे तो त्यागावर उभा आहे. हे समजण्याकरता मी माऊलींची ओवी सांगतो ज्ञानेश्वरी मधली. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्तीशिवाय ज्ञानाला दुसरा काहीही आधार नाही. ज्ञानाला आधार जर कशाचा असेल तर तो विरक्तीचा आहे. वैराग्य जगद्गुरु तुकोबाराय. आपला विषय काय चाललेला आहे बरं. शांती, शांती ब्रह्म एकनाथ महाराज.
थोडक्यामध्ये मी सिद्धांत त्या तत्वांचा त्या संतांच्या जीवनामध्ये जे घडलेलं आहे ते सांगतोय. आता आपण कुठे आलो? शांतीब्रह्म एकनाथ महाराज किती वेळा थुकला? तुम्हाला माहिती आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. बरोबर आहे ना? किती वेळा थुकला महाराज? थुकला बरं का, मी पुन्हा बोलतोय. इथं वाकडं बघितलेलं चालत नाही कुणी कुणाकडे. बरोबर आहे का नाही? वाकडं बघितलेलं चालत नाही, काहीच चालत नाही. माणसं डाव धरतात. जर एखाद्याला काही बोललं तर आयुष्यभर ध्यानात ठेवतात का नाही? तिकडे मुली हो म्हणायला लागल्या. नीट बसा का तुम्ही? बसा माग, असं बसताय काय? आता गडबड नका करू. 2 वेळा सांगितलं तुम्हाला, मांडी घालून व्यवस्थित. हे कसे बसले? पुन्हा नाही सांगावं लागणार. ठीक आहे, बरोबर आहे का? डाव धरतात का? आता माझ्या डावच धरणार ना असं बोललो. महाराज मला असं बोलले. बोललंच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. चला, किती वेळा थुकला? लक्षात घ्यायचंय. काय केलं? एकनाथ महाराजांनी त्याचे आभार मानले. हा जर माझ्यावर इतक्या वेळा थुकला नसता तर मला इतका वेळ गंगेचं स्नान घडलं नसतं. एवढी शांती. आणि ज्याच्या ठिकाणी शांती आहे तोच वारकरी संप्रदायामध्ये राहील. ज्याच्या ठिकाणी भक्ती आहे तोच वारकरी संप्रदायामध्ये राहील. ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे तोच वारकरी संप्रदायामध्ये राहील. ज्याच्या ठिकाणी शांती आहे तोच वारकरी संप्रदायामध्ये राहील. आणि ज्याच्यामध्ये गुरुनिष्ठा आहे आपल्या गुरुविषयी तोच वारकरी संप्रदायामध्ये राहील. नाही तर असे आले किती बस समजून घ्या. याला एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. चला, ज्ञान भक्ती विरक्ती शांती आणि गुरुनिष्ठा निळोबार आहे. काय गुरुनिष्ठा होती हो? अशी गुरुनिष्ठा सहसा पाहायला मिळत नाही. त्यांची ती निष्ठा पाहून जगद्गुरु तुकोबरायांना पुन्हा वैकुंठाहून त्यांना दर्शन देण्याकरता, अनुग्रह देण्याकरता, त्यांच्यावर कृपा करण्याकरता यावं लागलं. याला कारण निळोबरायांच्या ठिकाणी असणारी गुरुनिष्ठा. चला, ही 5 तत्व ज्ञान भक्ती विरक्ती शांती गुरुनिष्ठा. या भंगामध्ये जो संबंध आहे तो कशाचा संबंध आहे? एक वैराग्याचा आणि एक ज्ञानाचा. जगद्गुरु तुकोबराय माऊलींकडे मागणी मागतात. जे मागणी मागतात त्यांच्या ठिकाणचं असणारं वैराग्य आणि ज्यांच्याकडे मागणी मागतात त्यांच्या ठिकाणचं असणारं ज्ञान, हा त्याचा संबंध आहे. संबंध कळला पाहिजे बरं का? तो संबंध कळण्याकरता बुद्धी सतेज लागते. वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रामध्ये संबंध आलेले आहेत. ते सगळे संबंध मी सांगत नाही. शास्त्राचे व्यवहारातले संबंध तर तुम्हाला कळतातच की. सांगू का ते संबंध? भावा बहिणीचा संबंध येते लक्षात, पती पत्नीचा संबंध, आई मुलाचा संबंध, बाप मुलाचा संबंध, भावकी भावकीचा संबंध, पाहुण्या मेवण्याचा संबंध. आता किती सांगेल मी तुम्हाला? हे सगळे संबंधच आहे ना. पण या संबंधामध्ये कधी ना कधी बिघाड आल्याशिवाय खरं आहे का खोटं आहे? जे तुम्हाला कळतंय त्याच्यात मी जास्त वेळ घेणार नाही. संबंधात येतोच की बिघड. पत्नीला जर नाही सांभाळलं, बायकोला जर नाही सांभाळलं तर बायकोचा भाव बरोबर आहे का नाही? कसं आहे? बिघडतं का नाही? मेवना बरं पाहतो का? नाही ना पाहत. म्हणून मी सांगतो तुम्हाला सहज, भावाचं मन नाही राखलं तरी चालेल, पण मेवण्याचं मन राखावं लागतं. मेवनाच ना, बरोबर आहे ना? मेवना कोण? बायकोचा का मेवण्यात प्रकार आहे? आता ते सगळं नाही सांगत तुम्हाला. काय मी किती सांगेल मी तुम्हाला. भावाचं ऐकत नाही पण मेवण्याचं ऐकल्याशिवाय राहत नाही. आई वडिलाचं ऐकत नाही पण सासू सासऱ्याचं ऐकल्याशिवाय राहत नाही. बघा, यांना कळलं बघा. आईचं ऐकत नाही पण सासूला फोन केल्याशिवाय, खरं आहे का नाही? आता हे कशाला बोलायला पाहिजे? म्हणून या संबंधाचं काय घेऊन बसला तो? का म्हटले महाराज असा? तोडावा संबंध याचा माझा, तोडावा संबंध याचा माझा, तोडावा संबंध याचा माझा, तोडावा संबंध याचा माझा.
हा संबंध दुःखच आहे ना हो. या संबंधामध्ये किती सांगेन मी तुम्हाला, संबंध असा पाहिजे की त्या संबंधाला कधीही बाध नाही आला पाहिजे. पती पत्नीचं नातं हे विश्वासाचं असतं, हे प्रेमाचं असतं, हे जिव्हाळ्याचं असतं. तो संबंध सरणावर जाईपर्यंत तो प्रेमाचा संबंध तसाच राहिला पाहिजे. हो, नाही तर असं आपल्याला पाहायला मिळतं बघा. कधी कधी ही म्हणते मी होते म्हणून याच्या संग राहील. होते की नाही असं? होत आहे. काय अनुभव म्हणजे आपलं सहज बोल. मी होते म्हणून याच्या बरोबर राहिले. हाही म्हणतो काय सांगायचं महाराज, झाकली मूठ. म्हणजे हा हे म्हणतो ही म्हणतो. या संबंधाला अर्थ नाही. त्या संबंधाचं मी जास्त बोलत नाही बरं का. तुकोबारायांचा आणि ज्ञानोबारायांचा जो संबंध होता तो कसा संबंध होता मी सिद्धांताने सांगतो तुम्हाला बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये तुकोबारायांचा संबंध कसा होता हे सांगण्याकरता एक प्रमाण सांगतो अगोदर. जो का अवतार नामयाचा. हो, तुकोबारायांचा जो अवतार आहे तो कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा अवतार आहे. आणि नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव नामदेव महाराजांना होता. तोच अनुभव ज्या वेळेस जो अवतार तुकोबारायांचा त्या अनुभवाचं प्रतिपादन तुकोबारायांनी काही अभंगामधून केलेलं आहे. हा आजचा संबंध नाही. आणि म्हणून संबंधावर बोलतोय. वैराग्य आणि ज्ञानाचा संबंध तुकोबाराय वर्णन करतात, संवाद करतात, कशी भाषा घ्या बोलतात, मागणी मागतात. आता इथपर्यंत आपण आलो. आता मागणी कशी मागायची मोठा सिद्धांत तुकोबारायांनी इथे दिलेला आहे. लहान लेकरू जसं मागणी मागतं, कसं मागणी मागतं. कधी कधी काही गोष्टी लहान मुलांकडूनही शिकायच्या असतात. आता मी एका घरामध्ये थांबलो होतो. मला वाटतं आजचं ज्यांचं सौजन्य आहे श्री पंढरीनाथ शेठ गोमारे बरं का. लहान मुलांकडून शिकण्यासारखं असतं. कसं शिकायचं. मी आता कीर्तनावून येत असताना त्यांच्या नातीने माझ्या पायावर डोकं ठेवलं. बरोबर आहे ना शेठ? हो. आणि डोकं ठेवलं मी, तिच्या डोक्यावर हात ठेवला, तिला आशीर्वाद दिला. हे काही तिला कुणी सांगितलंय का? तिला सांगितलं नाही, पण तिच्यावर संस्कार तसे लावले. आणि आजच्या काळात किती शिकला याला महत्व नाही, काय संस्कार आई बापाने लावले हे महत्वाचं आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या. आई वडिलाला घराला सांभाळण्याकरता शिक्षण जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे काय आहेत? संस्कार आहे. मी कशा करता बोलतो? अभंगावरच बोलतोय. तुकोबारायांनी का म्हणून हे उदाहरण दिलं? माऊली ज्ञानोबाराया माझं जे बोलणं आहे ते कसं आहे? लेकरासारखं आहे. बोलिली लेकुरे, लेकरासारखं बोलणं आहे. आता लेकराला म्हणजे लहान मुलाला नीट बोलता येतं का? नाही बोलता येत. नीट बोलता येत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. मी तुम्हाला सिद्धांत सांगतोय. बोलता नीट येत नाही, पण त्याच्या अंतःकरणात ना काम, ना क्रोध, ना लोभ, ना मद, ना मत्सर, ना अहंकार, अतिशय शुद्ध मन लहान मुलाचं असतं. आणि म्हणून तुकोबारायांनी उदाहरण दिलेलं आहे. माऊली माझं बोलणं लेकरासारखं आहे. मी पहिलं सिद्धांतच सांगतो तुम्हाला. आता हीच भाषा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीमध्ये आहे. श्री गुरु श्री निवृत्तीनाथांशी बोलताना ज्ञानोबाराय कशा पद्धतीने बोलले हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला 9वा अध्याय पाहावं लागेल बरं का. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजवे जेवी. किती गोड भाषा आहे बरं. अमृत अनुभव करणारे माऊली, चांगदेव 65 करणारे माऊली, ज्ञानेश्वरी करणारे माऊली, हरिपाठ करणारे माऊली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणारे माऊली, भिंत चालवणारे माऊली, स्त्रीचा पुरुष करणारे माऊली. बरं का. साधी गोष्ट आहे का? महाविष्णूचा अवतार माऊली. असे माऊली आपल्या श्री गुरु श्री निवृत्तीनाथांशी बोलताना कसं बोलतायत बरं का. हो म्हणले महाराज माझं जे बोलणं आहे, माझे जे बोल आहेत ते बोबडे बोल आहेत. ना तरी बालक बोबडा बोल, हे तिथं उदाहरण दिलेलं आहे. आणि इथं या अभंगामध्ये सुद्धा तुकोबारायांनी तोच सिद्धांत सांगितलेला आहे. बोलिली लेकुरे. शब्द कळले पाहिजे बरं का, म्हणून थांबलो. बोलले का बोलिली?
बोलली, बरं बोलली तर बोलली, काय बोलली? बोलली, बोलले, अवघड नाही, बघावं लागेल अभंग गाथ्यामध्ये. म्हणून मी सांगत असतो, अवघड नाही पण लक्ष ठेवावं लागेल ना. लक्ष जर नाही ठेवलं तर चांगल्या ड्रायव्हर कुणी ऍक्सिडेंट होतो, आणि लक्ष ठेवलं तर नवीन ड्रायव्हर सुद्धा नीट जातो. अगदी अभंग बघा, बोलिली लेकुरे असा आहे, तुम्ही बघा नंतर वाटलं असतं. बोलिली लेकुरे, हा लेकरे पण नाही बरं का, लेकुरे. मग बोलिली हे एक वचन नाही, अनेक वचन आहे. लेकुरे हे काय अनेक वचन आहे. म्हणजे जी लेकरं असतील ती जी बोलली, ज्या पद्धतीने बोलली, ज्या पद्धतीने बोलतायत, असं माझं बोलणं आहे. असं जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांकडे मागणी मागताना या पद्धतीने बोलतायत. आता बोलण्यावरच सगळं आहे ना, इथंच आपल्याला बोलायचं आहे आणि कीर्तन समाप्त करायचं आहे सगळा विषय सांगून, बरं का. बोलण्यावरच सगळं आहे. कसं बोललं पाहिजे एक भाग आहे, कसं बोललं पाहिजे हा एक भाग आहे, आणि कसं नाही बोललं पाहिजे हा एक भाग आहे. या दोन्ही पद्धतीचं चिंतन मी तुम्हाला प्रमाणाला अनुसरून सांगतो. बरं, कसं नाही बोललं पाहिजे हे लक्षात घ्या. चुकीचं बोलल्यानंतर काय होतं, लई मोठी उदाहरण आहेत बरं. म्हणून असं नाही बोललं पाहिजे. आता ते कसं नाही बोललं पाहिजे, मी ज्ञानोबरायांची ओवी सांगतो. माऊली जे म्हणतात ते महत्वाचं, माऊली जे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ते महत्वाचं. कोणाही वर्मी न लगे, कोणाला राग नाही आला पाहिजे बोलण्यातून, बरं का. असं सोज्वळ अंतकरणाने बोललं पाहिजे. म्हणजे असं कोणाच्या तळपायची आग मस्तकाला गेली नाही पाहिजे, असं बोललं पाहिजे. आता कसं नाही बोललं पाहिजे, दोन्हीचे अर्थ एकच बरं का. राग नको, द्वेष नको, काही भांडण नको. आपल्या बोलण्याने भांडण नाही झालं पाहिजे. जरी एखाद्याला नीट बसायला सांगितलं तरी त्याला प्रेमानेच सांगितलं पाहिजे. ओ नीट बसा ना जरा. पण ते प्रेमाने कुणाला सांगायचं हे शास्त्र आहे. ऐकत नसेल त्याला प्रेमाने सांगून जमत नाही, त्याला एखादा तडाखा असं आहे. अगदी नीट ऐका बरं. या सगळ्या भाषा साधू संतांनी आपल्या अभंगामध्ये दिलेल्या आहेत. हो, चुकीचं बोललं तर त्याचा परिणाम फार 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 म्हणजे त्याची भरपाईच होत नाही. मी सांगतो तुम्हाला याविषयीचं उदाहरण. बरं, महाभारतामध्ये इंद्रप्रस्थ पांडवांनी भगवंताच्या कृपेने बांधलेलं ज्यावेळेस खांडववन दिलं होतं, महाभारतातला इतिहास आहे. इंद्रप्रस्थ पांडवांनी, आता ते काय हो, कर्तृत्ववान पुरुष कुठेही आपलं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे ना, येते ऐकू. कर्तृत्ववान पुरुष कुठेही आपलं कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय राहत नाही, आणि अकर्तृत्ववान व्यक्ती काही जरी केलं तरी तो मातीत गेल्याशिवाय राहत नाही. याला एक अशी म्हण आहे बघा, लाखाचे अरे वा, लाखाचे 12,000 आणि काही 12,000चे लाख करतात. यालाही कारण आहे ना, भगवंताची कृपा होती. जाऊ दे, आपला विषय काय चालला. इंद्रप्रस्थ असं सुंदर बांधलेलं वास्तुशांतीचा प्रकार आपल्याकडे आहे. एखाद्या नवीन बंगला बांधला, नवीन बिल्डिंग बांधली, नवीन काही महाल बांधला, काय बांधलं तर वास्तुशांती करतात, आणि वास्तुशांती करायलाच पाहिजे. याला ग्रहप्रवेश म्हणतात. पण आताच्या काही मंडळींना आपण घर किती मोठं बांधलं हे दाखवण्याकरता लोक जमवण्याची सवय आहे. बरोबर आहे ना, सांकेतिक बोलतो. हा, वास्तुशांतीच्या निमित्ताने भजन ठेवलं चांगलं आहे, वास्तुशांतीच्या निमित्ताने हरिपाठ ठेवला चांगला आहे, वास्तुशांतीच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं हेही चांगलं आहे, वास्तुशांतीच्या निमित्ताने धार्मिक कोणताही कार्यक्रम ठेवला तो चांगला आहे, आणि वास्तुशांतीच्या निमित्ताने नाच गाणं ठेवलं तर ठेवणारे आहेत. एक सांगू का तुम्हाला, वास्तुशांतीला कीर्तन ठेवा, भजन ठेवा, हरिपाठ ठेवा, आणि वास्तुशांतीला जर नाच गाणं ठेवलं तर त्या घराचं आयुष्यभर नाच गाणं झाल्याशिवाय राहत नाही. सहज सांगतो बरं. इंद्रप्रस्थ असं सुंदर बांधलेलं आमचे वैकुंठवासी बुवा सांगायचे. बरं, फार गोड चिंतन आहे. बोलवलं, कोणाला बोलवलं? कौरवांना बोलवलं. दुर्योधन, दुःशासनादी कौरव सगळे आले. पाहायला कसं घर बांधले, भिंत कशी, फर्निचर कसं, रंग कसा, महाल कसा, काय काय कसं सगळं पाहत 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 असा दुर्योधन आणि मागे कौरव असे चालले होते. बरं, काय ऐकताय ना नीट? एक लक्षात घ्या,
जिथं भूमी दिसायची, येतंय लक्षात, जिथं भूमी दिसायची तिथं पाणी असायचं, आणि जिथं पाणी दिसायचं तिथं भूमी असायची. आता जिथं पाणी दिसायचं त्याला वाटायचं पाणी येते, असं तोतर वर करून चालायचं, पाणी नाही काही नाही. आणि जिथं भूमी दिसायची तिथं पाणी असायचं, त्याला वाटायचं भूमीचे. जोरात धप दिशी सांगतोच तुम्हाला आता, लय सांगेल मी तुम्हाला. अहंकारी माणसाचं चालणं जरा वेगळं असतं. अहंकारी माणसाचं कीर्तनाला येणं सुद्धा वेगळं असतं. तुमच्या लक्षात आलं असेल, ते लवकर नाही येणार, उशिरा येणार, आणि उशिरा येऊन मधी बसणार, आणि मधी बसताना शेजारच्याला धक्के बुक्के देऊन बसणार, का तर लोकांनी त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे असले माझ्याकडे येत नाहीत. मी बरोबर मग भांडण तिथे असतं. अहंकार, बरोबर, अहंकारीचं चालणं वेगळं. आता तुम्ही आलात कीर्तनाला, अतिशय चांगल्या पद्धतीने आलात, मी पाहिलं तुमच्याकडे. तुम्ही कोण आहेत मला माहित नाही, पण हा, पण चेहऱ्यावर भाव किती चांगला आहे बघा ना तुम्ही. आणि कैलास महाराजांना माहिती आहे, मी स्पष्ट बोलतो, जे चांगलं ते चांगलं आणि जे चुकीचं ते चुकीचं. अहंकारी माणसाचं जे चालणं असतं ते वेगळंच असतं. रावणाचं चालणं बघितलं का नाही तुम्ही? टीव्हीला सिरियल होती बघा, लई वर्ष झाले त्याला, रामायण. ते रावणाचं चालणं, ते धनुष्य उचलायचं ना, ते असं असं येऊन उचललं, जे बोकांडी पडलं. दुर्योधन अहंकारी होता, त्याचं चालणं ते नाही कळलं. मी का सांगतोय, जरा लक्ष द्यावं. अहंकारामुळे आपला नाश होतो. हा, स्वाभिमान पाहिजे पण अभिमान नको. आणि म्हणून त्याचं ते चालणं मागं ते सगळे असे, जिथं भूमी दिसायची तिथं पाणी असायचं, त्यांनी नाही पाहिलं, पडलं पाण्यात. बरोबर आहे ना? पाण्यात पडल्याबरोबर मी तुम्हाला सहज सांगतो, पडणारा किती लागलं हे पाहतो का त्याला कुणी पाहिलं हे पाहतो? कुणी पाहिलं बस त्याला कुणी पाहिलं हे पाहतो. पाहू लागला इकडं तिकडं. आता माग जे होते ते त्याचेच भाऊ 99 कौरव, दुर्योधनासकट 100. ते गप राहिले, ते हसले नाही. हसायचं नसतं बरं का, केव्हा हसायचं काय हसायचं. आता सहज विनोद झाला, हसले ठीक आहे. ते गप राहिले, पण वर होती कोण होती? वा, द्रौपदी होती. हसायचं काही कारण होतं का? आता पडलं ते जाऊ द्या ना, पडू द्या. हसली आणि हसता हसता वरून बोलली, अंधे का पुत्र अंधा है. येते का लक्षात? कोण बोलली? द्रौपदी बोलली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अगं अजून जरा मोठ्याने बोल. आता देवाला वेगळं करायचं होतं. वेगळं काय करायचं होतं ते लगेच सांगतो. धर्माचा विजय आणि अधर्माचा नाश. अगं अजून थोडी मोठ्याने बोल. का तर याला खिजवायचं होतं. कुणाला? लक्षात घ्या बरं, दुर्योधनाला. आणि त्याला जर खिजवलं नसतं तर पुढे भर सभेमध्ये दुर्योधनाने दुःशासनाला वस्त्रहरण करायला लावलं नसतं. लक्षात घ्या. आणि जर ते द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं तर, आता झालंच नाही, देवाने लाज राखली, हा विषय पुढचा आहे, जरा नीट ऐका. जर तिथं वस्त्रहरण द्रौपदीचं करण्याचा प्रयत्न जर झाला नसता तर भीमाने प्रतिज्ञा केली नसती. आणि जर भीमाने प्रतिज्ञा केली नसती तर दुर्योधनाचा नाश झाला नसता. आणि दुर्योधनाचा नाश झाला नसता तर धर्माचा विजय झाला नसता. म्हणून आलं का लक्षात? आता कधी 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 आणि म्हणून बरं का बोलली द्रौपदी, अंधे का पुत्र अंधा आहे. त्याचा बदला घेतला का नाही दुर्योधनाने? आता हे मी का सांगतो लक्षात घ्या. म्हणून बोलायचं नाही. हा, कसं बोलायचं, काय बोलायचं. आता एक सांगतो, त्या संबंधाची ओवी आहे. परत कसं बोललं पाहिजे. तैसे साचा निमवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मधुरावानी ओठी तुका म्हणे वावा पोटी, तुका म्हणे वावा पोटी, तुका म्हणे वावा पोटी. मधुरावाणी ओढे, तुका म्हणे वावा पोटे.
मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वावा पोटी. मधुर बोललं पाहिजे. अजून तुम्हाला प्रमाण सांगतो. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमो धरावा, तेने ब्रह्मानंद होय अगवागा. कैसा वासुदेव बोलतो बोल, एक बोल सुस्पष्ट बोलावा. स्पष्ट बोललं पाहिजे आणि स्पष्ट बोलत असताना थोडं गोड पण बोललं पाहिजे. नुसतं स्पष्ट आहे गोड नाही, जमत नाही. नुसतं गोड आहे पण. आता पणचं उत्तर देतो. हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, मोह में राम और बगल में छुरी. विठाला विठाला असं नको बरं. सांगतो तुम्हाला, कळलंय ना. हे अभंगावरच चिंतन आहे बरं. कसं बोललं पाहिजे. एक बोल सुस्पष्ट बोलावा, स्पष्ट बोलावा. ते बोलत असताना वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा. त्याचा परिणाम तेने ब्रह्मानंद होय अगवागा. असं बोललं पाहिजे. प्रमाण दिली बरं मी. असं काही पदरचं काही बोलत नाही. ज्ञानोबरांची ओवी सुद्धा सांगितली. तैसे साचा आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कलोळा अमृताची. चला एकीकडे असं चांगलं बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हेही सांगितलं, आणि चुकीचं बोलल्याने काय परिणाम होतो हेही सांगितलं. मग इथे संबंध बोलण्याचा कसा आहे तो लक्षात घ्या बरं. तुकोबराय बोलतायत ज्ञानोबरायांना, माऊली माझं बोलणं लेकरासारखं आहे. आता लेकरासारखं का एवढं सांगतो पुढे चलतो. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. लेकरासारखं बोलणं का हे समजण्याकरता एक उदाहरण सांगतो, जरा नीट लक्ष द्या. आता 5-25 वर्षापूर्वी दुष्काळ पडला, पाणी नव्हतं. माता भगिनी विहिरीवर जाऊन काय आणायच्या, पाणी आणायच्या. एक माता माऊली डोक्यावर हांडी घेऊन पाण्याने भरलेली हांडी म्हणलो बरं का. एक नाही, दोन नाही, 4 हांडे घेतात का नाही डोक्यावर. कशा घेतात ते कळत नाही बरं. किती हांडे, हांड्यावर हांडा, हांड्यावर हांडा, खाली मोठा, त्याच्यावर थोडा छोटा, त्याच्यावर थोडा, असे असतं बघा ते. निघाली ती बिचारी माता माऊली पाण्याने भरलेले हांडे घेऊन. बघायचं आहे, एक लहान पोरग, त्याला काही कळत नव्हतं. खेळता 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 ते पोरग मोठ्याने असं ओरडलं, ए बाई कुठे चाललीस. आता ते पोरग होतं बरं का. तिने विचार केला कोण एवढ्या मोठ्याने ओरडते. बघितलं तर ते लहान लेकरू होतं. आता तिच्या डोक्यावर हांडे होते, तिला काही ती वळता येणार. ते आलं असं माग, त्याची शेंडी धरली आणि त्याला पुढं केलं. लहान होतं ना ते, 2-4 वर्षाचे. आणि त्याला आपल्या बटव्यातले 10 रुपये काढून दिले. जा म्हणली बाळा. बरं का. हे पाहिलं एका म्हाताऱ्याने. म्हणलं बरं आहे. कळलं ते का नाही. त्याला वाटलं आपल्यालाही मिळतील. ती पोरग गेल्यानंतर ते काही 10-15 मिनिटांनी असं बोलू लागलं, ए बाई कुठं झाली. तिने विचार केला आज लोकांना झालंय काय, सगळे ये बाई म्हणतात. आता बघितलं तर ते म्हातारं होतं. इकडे आहे म्हणली बाबा. आता गोडच बोलावं लागतं ना जरा काही वेळेस. इकडे आहे म्हणले. आलं ते. आता त्याला वाटलं लहान मुलाला 10 म्हणल्यावर आपलं वय 60 आहे म्हणल्यावर आपल्याला 60 रुपये तरी मिळतील. 60 तर मिळलेच नाही, पण हांडे खाली असे ठेवले आणि त्या म्हाताऱ्याला 2 तडाखे दिले. एकाला 10 रुपये आणि दुसऱ्याला 2 तडाखे. का हे कळलं म्हणजे सगळं कळलं बरं का. सांगतो ना तुम्हाला समजून. लहान मुलगा म्हटला ये बाई त्याला बक्षीस, आणि म्हातारं म्हटलं ये बाई त्याला बक्षीस नाही, त्याला 2 तडाखे. असं का, कारण आहे त्याचं बरं का. लहान लेकरू जर बोललं
लहान मुलगा जर बोलला तर त्याचं मनाव कुणी घेत नाही. ते आपल्या वडिलालाही घोडा करतं. घोडा माहिती का? हा, त्याला काय कळते? महाराज असू द्या नाही ते बॅरिस्टर असू द्या, कुणी असू द्या, त्याच्या दृष्टीने ते आजोबास बाबा वाका खाली की बाबा वाकल्याशिवाय राहत नाही. त्याला ते कळत नसतं. पण कळत नाही म्हणजे याचा अर्थ अज्ञान असतं असं नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. त्याचं अंतःकरण शुद्ध असतं म्हणून त्याला 10 रुपये आणि याला 2 तडाखे असंच आहे. मी उभी सांगतो तुम्हाला अजून एक कैलास महाराज माऊलींचीच उभी सांगतो. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिक चितयाचा संतोष आधी. बोबड्या बोलानं ते लेकरू बोलू लागलं, त्याला नीट नाही बोलता आलं तरी त्याच्या बोलण्याने आनंद होत असतो. का तर ते बोलतंय ना, ते बोलू लागलं. म्हणून तुकोबारायांनी हे उदाहरण दिलेलं आहे. आणि ज्ञानोबारायांनी 9व्या अध्यायामध्ये सुद्धा हेच उदाहरण दिलेलं आहे. तिथे बालक बोबडा भोली आणि इथे बोलिली लेकुरे. आता कळलं? हा. आणि पुढे बोलतात वेडी वाकुडी उत्तरे. माऊली माझं जे बोलणं आहे ते वेड वाकडं आहे. उत्तरे याचा अर्थ लक्षार्थातच जाऊ आपण अभंग बरं का. उत्तरे याचा अर्थ अभंग कसाही समजण्याकरता नंदू महाराज अजून एक प्रमाण सांगतो. सलगीच्या उत्तरा. आता हे समजण्याकरता पाठ पाहिजे. पाठ नसेल हे समजू शकत नाही. उत्तरे म्हणजे वचन, उत्तरे म्हणजे अभंग, उत्तरे म्हणजे अभंगातली प्रमाण असा त्याचा अर्थ आहे. वेडी वाकुडी उत्तरे. तुकोबाराय बोलतात माऊली माझं बोलणं वेडवाकडं आहे. आता वेडवाकडं होतं का? पुढे जाऊ बरं का, नीट लक्ष द्या. वेडवाकडं नव्हतं, पण वेडी वाकुडी उत्तरे असं का बोलले जगद्गुरु तुकोबाराय? याची काही कारण आहेत. ती वेगवेगळ्या कारणापैकी एक कारण सांगतो. तुकोबाराय बोलतात कोणापुढे हे तुकोबारायांना माहिती होतं, अर्थात ज्ञानेश्वर महाराजापुढे. लहान्याने ऐकताय का नीट? लहान्याने मोठ्या पुढे बोलताना कसं बोललं पाहिजे हे लहान जो आहे त्या लहान गेला ते कळत नाही. पण मोठ्याला मोठ्या पुढे कसं बोललं पाहिजे हे निश्चित कळालेलं असतं. जरा थोडा सिद्धांत आता बदललाय बरं का. बदललाय म्हणजे मी सांगतोय तुम्हाला. जो लहान आहे त्याला बोलायचं कळत नाही, पण मोठ्याला बोलायचं कळतं ना. संत घरी आल्यानंतर कसं बोललं पाहिजे, ज्ञानी पुरुष घरी आल्यानंतर त्याला कसं बोललं पाहिजे, त्याचं कसं आदरातिथ्य केलं पाहिजे, जसं जमेल तसं. हे कोणाला कळतं? हा, ज्ञानाला कळतं, शहाण्याला कळतं. तुकोबारायांना निश्चितच माहीत होतं. म्हणून या अगोदर मी काही सिद्धांत सांगितला होता. ज्ञानोबारायांच्या काळामध्ये तुकोबारायांचाच अवतार होता. तो मागे जा कोणाचा? नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांचाच अवतार कोणाचा? तुकोबारायांचा. आणि म्हणून मोठ्यानेच मोठ्या पुढे घेतलेली ही काय आहे? नम्रता आहे. वास्तविक वेडवाकडं काही नव्हतं, म्हणावं लागतं तसं. आता तुम्ही म्हणताल असं कसं बोलता तुम्ही? म्हणावं लागतं. सांगतो मी बरं का. संत महात्मा घरी आल्यानंतर, साधू महात्मा घरी आल्यानंतर किंवा एखादा पाहुणा घरी आल्यानंतर आपण पंचपक्वान्नाचं काय करतो? जेवण करतो. आणि जेवण झाल्यानंतर जाताना तो म्हणतो बरं का, जाताना ज्याने जेवू घातलेला आहे तो म्हणतो गरिबाची चटणी भाकरी किंवा मीठ भाकरी गोड मानून घ्या. जेवायला ते आहे का? हळू टाकीचा जरा. जेवायला काही चटणी भाकरी आहे का? जेवायला का मीठ भाकरी आहे का? म्हणताना काय म्हणतो? माझी आपली मी प्रमाण सांगतो ना तुम्हाला या विषयावर. तुपपोळी समर्थाची, भाजी भाकर अनाथाची, तुम्ही स्वामी मी सेवक, अशा पद्धतीचं चिंतन आहे. ही नम्रता आहे बरं. हां, ही विनयता आहे. आणि शास्त्र असं सांगतंय विद्या विनयेन शोभते. वेडी वाकुडी उत्तरे. आणि म्हणून माऊली मला काय करा? क्षमा करा. हे जे मी बोललेलो आहे. आता काय बोलले जगद्गुरु तुकोबाराय असं तुम्हाला एखाद्या वेळेस आता हे सांगावं लागेल ना काय बोलले. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं हा जो अभंग आहे तो वेगवेगळ्या प्रकरणापैकी धरणेकरी प्रकरणातला अभंग आहे. मी अभ्यास करून बोलतोय. हां, तसं नाही. हां, धरणेकरी प्रकरण म्हणजे काय?
माऊलींची महती ऐकून माऊलींकडे सुखासाठी ज्ञानासाठी आलेला, मग माऊलींनी त्याला तुकोबरायांकडे पाठवलं. तिथून पुढं मग तुकोबरायांनी त्याला जो काही उपदेश केला त्यामधले 2-3 अभंग तुमच्या पाठातले सांगतो. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन, आणि त्याच्यामधलाच हा अभंग आहे बोलिली लेकुरी. काय बोलले बरं का, बघायचं आहे काय सिद्धांत तुकोबरायांनी सांगितले. वास्तविक पाहता संतांचं जे असतं ना, ते सगळं जगाच्या हिताचं असतं, काही वेगळं सांगण्याचं कारण नाही. आणि आपलं जे असतं त्याच्यामध्ये, आता काय बोलू तुम्हाला, आपलं जे असतं ना त्याच्यामध्ये जगाचं तर हित होत नाही, पण आपलं अहित झाल्याशिवाय राहत तसं नाही बरं. आणि म्हणून तुकोबराय बोलतात, वेडी वाकुडी, वेडं वाकडं नाही, पण ही त्यांच्या ठिकाणी असणारं ज्ञान, भक्ती, विरक्ती बरं का. तुकोबराय सामान्य संत नव्हते आणि म्हणून या पद्धतीने ते बोलतायत. वेडी वाकुडी उत्तरे, बोलण्यामध्ये काही कमी जास्त झाला असेल. आता याकरता परत आपण ज्ञानेश्वरीकडे जाऊ, दोन्हीचा संबंध लक्षात घ्यायचा आहे. पूर्ण भावार्थ झाल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये माऊलींच्या काही ओव्या आहेत. त्या सगळ्या ओव्या तुम्हाला सांगत नाही, फक्त एक ओवी तुमच्या पाठातली सांगतो. तरी न्यून्यते, बस वा, अधिकते सरते, करोनी घ्यावे तुमते, विनवितू असे. विनंती करतायत माऊली श्री गुरु श्री मूर्तीनाथ महाराजांना, काही कमी असेल अधिक असेल तर सर्त करून घ्या. आता कमी अधिक होतं का काही, बोला. कमी अधिक होतं ज्ञानेश्वरीमध्ये, काय कमी अधिक आहे. ती ज्ञानेश्वरी नुसती भाव धरून वाचली तर भगवंत त्याच्यावर कृपा करतो. कृपा करी हरी तयारी, बस. एक ओवी अनुभवली नामदेव महाराज सांगतात तरी जीवनाची सार्थकता आहे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी. थोडं थोडं सांगतो मी तुम्हाला, काय तिथं कमी आहे. कमी काहीच नाही. कलियुगामध्ये बरं का सर्वात श्रेष्ठ ग्रंथ जो कोणता असेल की सर्व साहित्यकांनी त्या ग्रंथाला नुसतं ग्रंथ म्हटलं नाही, नुसता ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हटलं नाही, तर ग्रंथराज ज्ञानेश्वरी. हो, काय उणं आहे तिथं, काय कमी आहे. तरी माऊली बोलले तरी न्यून्यते पुरते. हे काय आहे, कमी अधिक नाही. ही त्यांच्या ठिकाणी असणारी जे काही ज्ञान सांगितलेलं आहे किंवा गीतार्थ केलेला आहे, जे काही भावार्थ केलेला आहे, जे सांगितलंय त्याच्या ठिकाणी त्यांच्या हृदयामध्ये कोणताही अभिमान नाही. हे त्याचं काय उत्तर आहे. तेच तोच सिद्धांत, तीच भाषा तुकोबरायांची. वेडी वाकुडी उत्तरे, पण असं बोलणं सुद्धा. आणि एक तुम्हाला मी अगदी विनम्रतेने सांगतो, विनम्रतापूर्वक सांगतो बरं. किती आलं हे महत्त्वाचं आहे, नाही असं नाही, पण जे आलंय त्याची जोपासना नम्रतेशिवाय होऊ शकत नाही. अतिशय नम्र व्हावं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. तो माझा विषय नाही. काय नम्रता आहे तुकोबरायांची बरं. तुकोबराय सांगतो मी तुम्हाला बरं. हो, किती विनम्र भाव होता जगद्गुरु तुकोबरायांचा. अभंगामध्ये काही प्रमाणामध्ये काही अभंगामध्ये त्यांची भाषा कठोर वाटती. ते प्रमाण तुम्हालाही माहिती, ते अभंग मलाही माहिती, सगळं माहिती. पण त्याच्या मागे समाजाच्या उद्धाराची काय आहे, तळमळ आहे. सांगतो मी तुम्हाला, हे समजण्याकरता एक उदाहरण सांगतो. माता भगिनी हो, उन्हाळ्यामध्ये ते लेकरू अंगणामध्ये गोट्या खेळत होतं. गोट्या खेळतात ना, कोण खेळत होतं, लहान लेकरू खेळत होतं. आईने पाहिलं. आईने पाहिल्यानंतर ती आई म्हणते, अरे कारट्या, उन्हात नको मरू, सावलीत मर. कळलं. एका अतिशहाण्याने ते पाहिलं आणि त्या माता माऊलीकडे जाऊन ते म्हणू लागला, अहो काय एकुलतं एक, काही कळतं का, मर म्हणता तुम्ही मुलाला. तिने त्याला सोडून दिलं, त्या लेकराला, आणि याच्याकडेच पाहिलं. आणि गेल्या मुडद्या, तुला समजतं का काही माझी भाषा, तुम्हाला कशी समजणार. मग तिने सांगितलं त्याच्याकरता आई व्हावं लागेल. आईची भाषा काय आहे
हे समजण्याकरता आई व्हावं लागेल. तसं संत समाजाच्या उद्धाराकरता काही कठोर वचनं त्यांच्या मुखातून आली असतील, पण त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू समाजाचा काय आहे? उद्धार आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून या न्यायाने काही वेडवाकडं बोलणं जर असेल, अनेक अंगाने सांगतील तर करा क्षमा. तुम्ही काय करा, हा अपराध आहे, अपराध नाही, मी थोडंसं थांबून बोलतोय, हा अपराध नाही तरी पण मला काय करा, क्षमा करा. करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध महाराज 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 हरी बरोबर आहे का? ते कसं आहे, आता यमन राग आहे, मारुती राग आहे, हंसध्वनी, शंकरा, त्याच्या अंगाने राग आहे. बरं नोटिशनही सांगू शकतो, असं काही नाही. सा सा ग ग प प नि सा नि प ग सा 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 नि ग ग. बरोबर आहे ना? चेक करा नंतर. हा करू, चालेल चालेल. हे आपल्या मजेने म्हटलं बरं. सा सा ग ग प प नि सा नि प ग सा. करा क्षमा. हे गायलं म्हणून म्हणलो बरं का, करा क्षमा अपराध. हो वा, असे टाळकरी पाहिजे बरं. करा क्षमा अपराध.
महाराज तुम्ही सिद्ध, या दोन शब्दाचं चिंतन पाहायचंय. महाराज, माऊली तुम्ही महाराज आहात, ज्ञानोबराया तुम्ही सिद्ध आहात. दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात चाललोय आपण. तुम्ही कोण आहात? ज्ञानोबराय कोण? महाराज. महाराज कुणाला म्हणतात, कुणाला म्हणत नाही हे नाही सांगत. ते कशाला बोलायचं? बरोबर. धोतर घातलं झाला महाराज, टोपी घातली, गण लावला, अजून काय केलं त्याला महाराज म्हणतात का? त्याला आपलं म्हणा दगडापेक्षा हा असं. अजून एक म्हणाय वासरात शहाणे असं. बरं आहे, काहीच नाही ना, त्याच्यापेक्षा माळ घातली ना, ठीक आहे. मी नाव नाही ठेवत बरं का, गैरसमज करून घेऊ नका. पण पुढे जायचं. जाऊ द्या बरं, लई सांगेल मी तुम्हाला. महाराज कोणाला महाराज म्हणतात? सांगतो ना त्याचं उत्तर. भक्तीचा प्रवाह ज्याच्या रक्तात आहे त्याला महाराज म्हणतात. ज्ञान ज्याच्या हृदयात आहे त्याला महाराज म्हणतात. ज्याच्या अंगात वैराग्य आहे त्याला महाराज म्हणतात. ज्याच्या ठिकाणी शांती आहे, गुरुनिष्ठा आहे त्याला महाराज म्हणतात. आता कोणाला म्हणत नाही, याच्यात जो बसत नाही त्याला म्हणत नाही, आणि जगता तर त्यांनाच महाराज म्हणते. त्याच्यावरही प्रमाण सांगतो, या जगाला लागलं बस वेळ. ज्ञानोबराय महाराज वारकरी संप्रदायातले पहिले महाराज कोण असतील तर ज्ञानेश्वर महाराज. बरं का, खरं आहे नाही? वारकरी संप्रदाय जन्माला घातला श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या अनुज्ञेने, आणि मग नाही तर परंपरा होती नाथ परंपरा. चला थोडक्यात सांगितलं. महाराज पुढे शब्द आहे तुम्ही. तुम्ही कोण आहात म्हणून मी सांगितलं संवाद आहे. माझ्या शब्दाला अर्थ आहे तुम्ही, आम्ही, मी, तू. असे जर शब्द अभंगामध्ये आले बरं का शेठ, तर त्याला काय म्हणतात? संवाद म्हणतात, त्याला बोलणं म्हणतात. म्हणून इथं तुम्ही सर्वनाम आहे. आता तुम्ही इथं अनेक वचनी नाही, कधी कधी तुम्ही हे सर्वनाम अनेक वचनामध्ये येतं, आणि कधी व्यक्तीविषयी त्यावेळेस तुम्ही सर्वनाम, आणि पण ते असं. आणि जर सर्वाविषयी बोलायचं असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही. इथं आदरार्थी आहे ना, बोलतात फक्त कोणाला? ज्ञानोबरायांना. मागणी कोणाला मागतात? ज्ञानोबरायांना. म्हणून समजून घ्या, महाराज तुम्ही सिद्ध, माऊली तुम्ही कोण आहात? सिद्ध पुरुष आहात. सिद्ध पुरुष बरं का. सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेला जो असतो त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीत असं नाही. ज्ञानोबराय हे उपजताच सिद्ध पुरुष होते. उपजताच ज्ञानी. हे वर्म जाणूनी आले लोटांगणी चांग देवा. काही नंतर ज्ञानी होतात. माझा मुद्दा लक्षात घ्या. काही नंतर ज्ञानी होतात. होणं चांगलं आहे, काही हरकत नाही. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे त्या मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. ज्ञानी होणं चांगलं आहे, हे तुमच्या आमच्या बाबतीत आपण समजू शकतो. पण माऊलींच्या बाबतीत तसं नाही. माऊली हे उपजताच कोण होते? ज्ञानी होते, सिद्ध पुरुष होते. सिद्ध पुरुष कोणाला म्हणतात हे सांगून जातो तुम्हाला. ओवीस सांगतो ना माऊलींची. तया सिद्ध प्रज्ञेचे निलभे मनची सारस्वत दुभे. सकळ शास्त्रे स्वयंबे निगती मुखे. बरं. तैसी दशेची वाट न पाहता वैसेच्या गावान येता. बाळपणीच सर्वज्ञता वरित याते. म्हणून आले लोटांगणी सिद्ध पुरुष माऊली. भिंत चालवली का नाही? कोण चालवू शकतं? सिद्ध पुरुष. रेच्या मुखातून वेद कोण बोलू शकतो? सिद्ध पुरुष. एक सांगू का तुम्हाला बरं का, काय कळत नाही बरं का, अवघड आहे. थोडक्यात दोनच शब्द सांगतो, ऐका. 750 वर्षापूर्वी माऊलींनी भिंतीला आज्ञा केली, चल. भिंत चालू लागली. चालली का नाही? रेड्याला माऊली बोल म्हटल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. पण माणसं सुधारायला तयार. काय चुकतंय का? म्हणजे जे सुधारलेले ते सोडून, म्हणजे परत त्रास नको, आहे का नाही? अजून सांगू का तुम्हाला, काहींचं सुधारणं फक्त तेवढ्या पुरतं असतं. तेवढ्या पुरतं कळलं का?
बरं सांगतोच ना शब्द सप्त्यापुरतं. परत पालत्या गागरीवर पाणी तसं नाही बरं. जाऊ द्या तो विषय. सिद्ध ज्ञानोबा सिद्ध पुरुष होते बरं. आणि म्हणून हे सगळं चिंतन आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळतं. तुकोबराय सांगतात महाराज तुम्ही सिद्ध. आणि हे बोलत असताना बरं मी माझा अधिकार पाहिला नाही. विठाला विठाला नाही विचारिला नाही विचारिला नाही विचारिला विचारिला नाही विचारिला नाही विचारिला नाही विचारिला अधिकार म्या आपुला अधिकार म्या आपुला अधिकार. आता असंच आहे बघा. ज्याला गाता येत नाही तो कीर्तनकार. ज्याचा अभ्यास नाही तो कीर्तनकार. जो वारी करीत नाही तो कीर्तनकार. कसं समाजाचं प्रबोधन होणार? बरोबर आहे ना. उद्धार ज्यांच्या हातून होतो ते फक्त संत. काय भाषा आहे तो कोबरांची. अधिकार आपुला अधिकार अरणा 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 अधिकार म्या